मित्रांनो, आपल्याला हा नंदी दिसतोय. असे बरेच नंदी आहेत की फळ चांगला असतो पण कुठंतरी पायरा भेटत नाही किंवा बऱ्यापैकी नियोजन होत नाही, त्यामुळे अंधारामध्ये राहिलेले आहेत. आणि आपण कायम अशा नंदीची मुलाखत घेत असतो, कारण काय होते, बैलगाडा क्षेत्रात बरीच नवीन मुलं आत्ता उतरायला लागली. ती बैलगाडा क्षेत्राचा नाद करायला लागली. ती सक्सेस भेटत नाही सगळ्यांना, कारण जसं आज यांची कंडिशन आहे, पायऱ्या मिळत नाही, तसंच सगळ्यांची कंडिशन होती. कुठल्या गावचा बैल आणि तुमचा परिचय सांगा. नमस्कार, मी निलेश माने. बैल आहे खुबीचा, रेटरे कारखान्याजवळ खुबी आहे, तिथला बैल आहे. पक्षा नाव आहे आपला. दोन्ही खांदी बैल पळतोय, पण फिक्स खांदा आपला डाव आहे. कसं होतंय, दरवेळेला आपला बैल खालनं निघून येते गचमध्ये, नाही का. ड्रायव्हर आहे तेच आपल्या बरोबर, कायम तेच ड्रायव्हर आपली गाडी आणते ते, काय विषय नाही. बैल आपला खट पळते. पहिल्या इदमान आपण अडचणीत आहे, म्हणजे अंधारात आहे म्हणला असा तरी चालते. ते कसं होतंय की एक एक वेळेला गाडी बैल खालनं निघून येते, शेजारचा बैल पुढं पाय रवतोय, त्यामुळे बैल गाडी पुढे लागत नाही किंवा खाली तासाला लागते गाडी शेजारच्या बैलाकडे. असं होते दरवेळेला, काही ना काही तर असं होते का बैल शेजारचा कमी पडतोय, अशा अवस्था होत्या. आता किती वर्ष झाले क्षेत्रात, किती वर्ष झालाय? तसं आमच्या जे बघायला गेलं तर एक 7 बंदीच्या आधी आमच्या घरी एक बैल होता, आमच्या चुलत भावाने घेतलेला होता. आम्हाला नाद त्यांच्यामुळे लागला, नाही का, की ते जायचे. आपला घरचा बैल आधी अगोदर तो बघायला जायचे ते, त्यांच्या बरोबर आम्ही जाऊन आम्हाला त्याचा नाद लागला. मग घरी बैल आला, मग त्याच्याबरोबर परत घरचा बैल म्हटल्यानंतर आम्ही बी प्रत्येक वेळेला बैला बरोबर पळायला लागलो, जायला लागलो. त्यावेळेला चांगला पळत होता तो पण बैल. त्याच्याच नावावर ह्याचं पण नाव ठेवलं पक्षा म्हणून, असं आहे ते. तो चांगला, म्हणजे त्यावेळेला तो आम्ही घेतला होता बंदीच्या आधी. त्याच्यानंतर बंदी लागली, बंदीत मग बैल बसून राहायला लागल्यावरती बैल तो आमच्या घरातल्यानी दिला तो, पण आपण येऊ ठेवलाय. आता कसं झालंय, त्यावेळेला आम्ही लय लहान होतो. आता मी वैयक्तिक स्वतः एक IT इंजिनियर आहे, तर ऑफिस बघत बघत ह्याचा पण नाद आपल्याला बघायला लागतो. आता तुम्ही बघितलं तर माझ्या इकडे इथं माझी बॅग आहे, इथला बैल पळून आलाय की आता 2 वाजले, तर 2 वाजता आमचं ऑफिस सुरू होते. लॉग इन करायचं आणि काम सुरू करायचं. जायच्या वेळेला आपलं 1 तासाभराचं अंतर आहे घरापर्यंत जाईपर्यंत, ब्रेक टाकायचा आणि मग घरात पोचलं की परत लॅपटॉपवरती काम चालू करायचं. असे मॅनेजमेंट होतं. मग 15 दिवस तिकडं, 15 दिवस इकडं. हायब्रिड सिस्टम असल्यामुळे आम्हाला ते गोष्टी जमून येतात, नाद पुरा होते आमचा. काय होते माहिती आहे का, आता तुम्ही नाद करताय, सगळ्या तुमचं घर सांभाळत किंवा जॉब करत करत सगळ्या गोष्टी करताय, पण सक्सेसच जर भेटत नसेल तर नाद का करावा? कारण आता बरीच पिढी ह्यात पडली, सक्सेस नाही भेटत लवकर. काय होतंय माहिती आहे का, आपल्याकडे एक जुनी म्हण आहे, प्रयत्नांती परमेश्वर, आणि आमच्या ITत म्हण आहे, प्रयत्नांती दगडेश्वर. तुम्ही प्रयत्न करत राहा, झाला तर मसोबा, नाही तर दगड हायच, अशा अवस्था आहे. त्यामुळं कसं होतंय, खर्च तर हा होतच राहणार. आता आम्हाला दुसरा कुठलं व्यसन नाही, त्यामुळे आम्हाला हे गोष्टी चालून येते त्या. आम्ही म्हणजे वैयक्तिक माझं बोलायचं झालं तर मला कुठलंच व्यसन नाही, त्यामुळं म्हटलं की आपल्याला हे नाद चालून जाते. बाकीचं असं बघायला गेलं, 100-200 डेली काढले तर महिन्याला त्याचं 3000 रुपये असं जाते ते, नाही का. मग ते त्यापेक्षा इकडे एखादं मैदान होते, 3 गेलं तरी अजून 2 का जाईनात, आपण विचार करतो. हा आपला जॉब आहे तोपर्यंत ह्या गोष्टी साध्य होत्या. त्या ज्या दिवशी जॉब नसणार आहे त्या दिवशी हा नाद बी नसणार आहे. कारण कसं आहे, नाद बी आपलं घर बघून करावं लागतंय, असं बघून चालत नाही की बाबांनो आलं उठलं केलं, जाईल तिथं मार खाऊन आलं. आपण काय एवढं शेट नाही, नाही का, की आपल्या घरदार आहे असं, किंवा आपल्या जमिनी बी अशा कुठं हायवे टच नाही त्या की बाबा काढला गुंटानं आपला वरीच गेलं, अशा अवस्था नाही आपली. त्यामुळं आपला जॉब बघणे आणि त्यातून वेळ काढून मग ह्या नाद करणे, अशी आमची अवस्था आहे. त्यात बी कसं होतंय, आपला हे पळतंय म्हणून आम्ही ठेवलाय. ज्या दिवशी आपल्याला वाटेल की बाबा, ज्या दिवशी आपल्याला जागा देईल त्या दिवशी आपल्या दावणीला बैल नसणार तेव्हा म्हणजे त्या दिवशी आपण नादच बंद करणार, आपण ठेवत नसतो त्या गोष्टी. पण जोपर्यंत सरळ पळतोय तोपर्यंत असणार, मैदानात जोपर्यंत सरळ पळतोय तोपर्यंत तो आपला बैल आहे. पण आता तुम्ही असं बोलला की जोपर्यंत बैल पळतोय तोपर्यंत ठेवणार, पण आता असेही बैलगाडा मालक आहेत की एक असाच टाइमपास म्हणून ह्यात घुसलेत
एखादं वासरू घेतलं, तयार केलं आणि नाद करायला लागले आणि नंतर त्यांना ती व्यसन लागल्या का झालं की बैल दावणीला पाहिजेच, त्याच्यावर झोप लागणार नाही. ते काय होते माहित आहे का, आपण किती झोकून देतोय. जर नाद म्हणून बघत असेल तर नादाला नादापुरतं ठेवलं पाहिजे आणि जर याच्याकडे व्यवसाय म्हणून बघत असेल तर ह्याला व्यवसाय म्हणूनच बघितलं पाहिजे. एक नाही चालला तर दुसरा घ्या, तो ठेवू नका. आणि जर तुम्हाला हाय चालतंय पळतोय तर ठेवा, तुम्ही काय हरकत नाही. तुम्हाला तुमचा प्रयत्न कमी पडत असतील तर ठेवा. बैलाकडून पूर्ण जर मिळत असेल आणि तुमचा प्रयत्न कमी पडत असतील तर तुम्ही बैल ठेवला पाहिजे, तुमचं प्रयत्न वाढवलं पाहिजे. नसेल प्रयत्न हे आपल्याला जमत नसतील तर मग ते चांगल्या एखाद्या दावणीला देऊन टाका, त्याचं तरी चांगलं होईल. तुम्ही आपलं नावांचं सांगशीला की ह्यो माझ्याकडे बैल होता म्हणून, नाही का. आता वळूया पक्षाकडं. काय त्याच्या पाळण्याचं वैशिष्ट्य काय आणि कशा पद्धतीचा पायरा तुम्हाला पाहिजे आणि आतापर्यंत काय काय पायऱ्यासाठी केलेलं आहे तुम्ही? काय आहे, आम्ही म्हणजे खरं सांगायचं झालं तर मी चांगल्यासनी विचारले. ते कसं म्हणतात, बघूया की करूया की. आणि मोठी जी पळतात म्हणजे टॉपमध्ये जी पळते ती त्यांचं गणित कसं असते, त्यांच्यात ते असते की बाबा खाली शक्यतो ती येत नाही, ते खालच्या बैलात किंवा आपल्या बैलावर एखादा तरी गुलाल पडल्याशिवाय ते तुमच्या खालच्या बैलावर कोणी येत नाही. मग आमच्यातले ठराविक जुने जाणते ते त्यांनी आम्हाला काय सांगितलं की तुम्ही हलकी मैदानं खेळा. मग आम्ही हलकी मैदानात खेळून 1-2 ठिकाणी गुलाल घेतला. पण काय होतंय की प्रत्येक मोठ्यांचं गणित होतं की नाही चांगल्या मैदानात पळालाय का बैल. जर चांगल्या मैदानात पळायचं झालं तर आपल्याला पैरा मिळणं लय महत्वाचं असते. आपला बैल ठाम पळतोय पण पैरा मिळणं अवघड आहे. मग आपण 2 नंबर किंवा 2 नंबर बी म्हणता येत नाही आपल्याला, नाही का. ठराविक बैलांचा असं नंबरच नसते, ते अशा ह्याच्यात आपण पळायला लागते. त्यांच्याबरोबर पळून बी आपली गाडी जर खास पळाली तर चांगलंच आहे, नावा रुपाला येते ते. आम्ही अगदी म्हणजे आम्ही ज्यावेळी दुशात होतो त्यावेळी दुशाबरोबर दुसा घेऊन पळालोय आणि चांगल्या गाडीला घासले म्हणण्यापेक्षा अगदी तुम्ही म्हणाल तर 1टीचा भरात आमच्या गाडीनं मार खाल्लाय, त्या गाडीला निकाल दिला होता त्यांनी. पण ठीक आहे, ते झालं. पण आता आम्ही याच्यात पळतोय, ओपनला पळतोय. आम्हाला खास पायरं मिळाले की काही विषय नाही. बैल आमचा कुठेही कमी पडणार नाही याची गॅरंटी आमची आहे. ज्या दिवशी आमचा बैल कमी पडेल त्या मैदानाचा खर्च आम्ही स्वतः वैयक्तिक करणार, सगळा खर्च. आमच्या बरोबर समोरच्यांच्या बरोबर जेवढी माणसं आली ती त्या सगळ्यांचा खर्च आम्ही करून घेणार. पण आमचा बैल कमी पडला तर त्यांनी गॅरंटी दिलेली आहे, त्यामुळं गॅरंटी कधी मालक देत असतो की आपला बैल जर ठाम असेल तरच गॅरंटी देत असतो. आता मी कायम बोलतो की बैलगाडा क्षेत्रातला तिसरा म्हणले की ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरांच्या कुठनं जाणून घेऊया की नक्की काय त्याची खासियत आहे. ड्रायव्हर आता तुम्हाला त्याच्या खासा खोडा सगळ्या गोष्टी माहीत असतील की बाबा काय, कारण ड्रायव्हर म्हणले की सगळ्यात जवळून पळताना बैलाला बघतो. बैल हा खाली चांगला आहे तळाला. बैल चांगली वासरे बिसरे घेऊन चांगला पळतो बैल. बैलाला फक्त आजपर्यंत बैलच पुरलेला नाही. आज बी मी म्हंटल होते याच्याने पैरा चांगला असला तर पळूया, नसलं तर बैल घरात बसून राहू दे. मला रात्री यांचा फोन आला, असा बैल गाठलाय, चांगला बैल आहे, तुला गाडी हाणावी लागेल. मी म्हणलं बरं चालतंय, हाणतो म्हणलं गाडी. मग सकाळी यांचा फोन आला मैदान आलो, अरे तुला गाडी हाणावी लागेल, आपली 2 नंबर गटात आहे चिठ्ठी. म्हटलं हाण या गाडी, काय होईल ती होईल म्हणलं. ह्या बैला आपला विश्वास आहे. बैलगाडी लागली तर बैलगाडी सोडत नाही आणि बैल दुसऱ्या ड्रायव्हरांच्या पेक्षा आपल्या हातात 2 उड्या जास्तच बैल पाळणार. आता मालकांच्याकडे येऊया. मालक आता काय होते माहिती आहे का, जर गुलाल होत असला, फायनल होत असला, यश भेटत असले तर कायम आपण मैदानात दिसतो. आता तुम्ही अपयश लय बघितलंय, यशाचा कालावधी कमी बघितलाय. का करावा नेमका हा नाद, का करावा? अपयशच भेटत असेल तर का नाद करावा? जसं मी मागाशी म्हटलं, तुम्ही प्रयत्नच सोडलं तर सगळ्या गोष्टी अवघड होऊन बसत्या. त्या एक जुनी म्हण आहे, म्हणजे ज्या वेळेला इतिहासात तुम्ही जर बघितलं बिहार पासून अगदी ह्याच्यापर्यंत पाकिस्तानच्या पलीकडे पर्यंत आपलं भारताचं राज्य होतं. यांनी घेतलं, अशोक सम्राटनी घेतलं होतं. त्यांनी ज्यावेळी हत्यार टाकलं त्याच्यानंतर सगळे त्यांचं बिघडलं म्हणजे ते राज्य सगळं निघून गेल्यागत झालं, नाही का. त्यामुळे तुम्ही प्रयत्न जर सोडले तर तुमचं सगळं निघून जाईल. तुम्हाला चर्चेत राहायचं असेल तर तुम्ही मैदानात असणं, तुमचा बैल मैदानात असणं खूप गरजेचं आहे.
तुम्ही मैदानात आला असाल तर तुम्हाला विचारतील भले तुमचा मार खाऊ दे. जर सरळ जरी आला किंवा शेजाऱ्याला जरी घासला चांगल्या गाडीला तरी सुद्धा तुम्हाला पैर होतील अशी आमची अपेक्षा आहे. म्हणजे असं आमचा हे आहे, काय म्हणते त्याला आपण, की असं आम्हाला वाटतं की बाबा आमचा घासला तरी सुद्धा आम्हाला विचारतील, नाही का. आता मुलाखत बघितल्यावर 100% पैर येतील. कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव सांगा तुमचं, कसा पैरा पाहिजे ते पण सांगा. माझं नाव निलेश माने, स्वतः मालक आहे. नंबर आहे 860039 5650. आपला बैल डावी खांदी पक्का आहे, दोन्ही खांदी चालतोय बैल, काही विषय नाही. आतनं चालतोय, बाहेरनं पण चालतोय. अगदीच अडचणीत असेल तर आपण उलट्या खांद्याला बाहेरनं घालतो, नसेल तर आपण आपला डावा खांदा फिक्स आहे, काय अडचण नाही. त्यामुळे मातीच्या रानाला कुठलंही असू दे, मातीच्या रानाला आपला बैल खास पळतो. मित्रांनो, आपण या मुलाखतीच्या माध्यमातून शुभेच्छा त्यांना द्यावे की पैरे त्यांना मिळावे आणि जशी त्यांची इच्छा आहे गुलालात राहायची ती इच्छा त्यांची पूर्ण व्हावी. धन्यवाद. थँक्यू.